का, सात दयांना देशील का, या गाण्याचं जी वंदना विटेकर यांनी परिकथेतील राजकुमाराला स्वप्नी येशील का अशी विचारणा केली आहे. तसे परिकथेतील राजकुमार काय माझ्या स्वप्नी येत नाही, पण परिकथेतील आई बाबा मात्र माझ्या स्वप्नी नेहमीच येतात. म्हणून तर मला आपणासमोर मांडावेच वाटले. आई बाबा, मला थोडं बोलायचंय. आई, आई, बाबा, बाबा, घ्या. आज पण आई बाबा घरी नाही. अशी किती कामे मागे लावून घेते की तुम्हाला नोकरीचे 8 तास पण पुरत नाही. आई बाबा, तुम्हीच आमच्या आदर्शात. आम्ही तुमच्याकडे पाहूनच तर करणार आहोत. अहो, आम्हाला टीचिंग नोकरी करायला लाव. आम्हाला लर्निंग करू द्या, मगच तर आम्ही करणार आहोत असं म्हणतात. आई ही मुलाची पहिली शाळा असते आणि शाळा ही मुलाची दुसरी आई असते. दुर्दैवाने आज मुलांना संस्कार देणारी पहिल्या शाळेची जागा व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टा यांनी घेतली, तर आमच्या आयुष्यातली तुमची जागा डिजिटल इंटरनेटने घेतली. कारण दूरदेशी गेला बाबा, केली कामावर आई, निज दाटली डोळ्यात, तरी घरी कोणी नाही, तरी घरी कोणी नाही. आई बाबा, आमच्यावर खूप पैसे खर्च केले तर आम्हाला यश मिळणार आहे का? नाही. तर आमच्यावर तुम्ही तुमचा वेळ खर्च करून तर पहा, मग आम्ही व्यक्तीपेक्षा परिपक्व व्यक्तिमत्व बनून यशस्वी होऊ. कारण यशाला शॉर्टकट नसतो. यश हे सतत प्रयत्न करून मिळते. त्यासाठी आमचा संघर्ष तुम्ही पहा. आम्हाला गोल सहन करू द्या. परीक्षेच्या अभ्यासाच्या व्यतिरिक्त खेळाचा, गायनाचा, चित्रकलेचा, नृत्याचा अभ्यास असतो. शेवटी अभ्यास म्हणजे काय? श्रमच ना, प्रावीण्यच ना. आज समाजाच्या प्रत्येक पालकाच्या बालविश्वाच्या भावना, विचार मी समजणं पालकांना उद्देशून बोलते. काही पालकांचा आपल्या पाल्यांवर अभ्यासाचा दबाव दिसून येतो, तर काही पालकांना आपल्या पाल्याला यायला वेळ नाही. भौतिक सुविधा दिल्या की जबाबदारीतून मोकळे, तर काही पालक शाळा, स्पर्धा, शिबिरे, स्पेशल क्लास यात इतकी गुंतवून ठेवले की हे मी तुम्हाला कसे समजावून सांगू. त्यासाठी मी काही दाखले देते. आताचा आपला विश्वविजेता प्रज्ञानंद याची आई तुम्ही पाहिली का? ती प्रज्ञानंदला तिच्या आवडीच्या क्षेत्रात यश मिळावे म्हणून फक्त एक गुगल घेऊन सर्वत्र फिरते. साधी सरळ वेशभूषा, पण सर्व काम सोडून तिने तिचे जीवन हे प्रज्ञानंदचे बाल विश्व जगण्यात निवडले आहे. म्हणूनच तो यशस्वी झाला असेल का? असो. शिवानी नावाची मुलगी वडिलांसोबत कारने प्रवास करताना म्हणते, बाबा आपली गाडी इतकी पळवा की आपल्या दूर कोणतीच गाडी नसावी. बाबा तिच्या हातामुळे गाडी पळवतात, पण पुन्हा उत्तर देतात, मला गाडीची इंजिन इतकेच पळू शकते, त्यापेक्षा जास्त वेग घेतला तर अपघात होईल. शिवानी बाबांना म्हणते, बाबा हा नियम माझ्या अभ्यासालाही लागू होईल ना. तुम्हाला वाटते की कशात एक पहिलीच जावे, पण माझे इंजिन इतके वेगच घेत नाही. जर मी माझा वेग वाढवला तर माझा अपघात कसा असेल? आणि आता तुम्ही प्रसंग तुमच्या समोर ठेवणार आहे. त्यातून कोणीतरी जात असलेले आमचे बालविश्व किती अंधकारमय, असंवेदनशील जगात घेऊन जात आहे याची प्रचिती 30-32 वर्षाचा अजित पुण्यात कंपनीची चाकरी करण्यात इतका व्यस्त की जणू तो आई बाबांना पूर्णतः विसरला असावा. पण आई वडिलांचे आदरपणाची वेळोवेळी कल्पना देऊनही अजितला गावाकडे येणे जमले नाही. आणि अजित गावाकडे आला तो पण बाबांना अग्नी देण्यासच. आई म्हणते, बाळा 10 दिवस थांबशील का? अजित म्हणतो, आई 50,000 असू दे, बाकी तू उरकून घे, मला उद्याच विदेशात जायचं आहे. आणि आजीची 4 चाकी गाडी ज्या वेगाने निघाली तितक्याच भरत्या वेगाने आई आजीच्या बालपणात डोकावते. बाबा आज शाळेत पालक मेळावा आहे, तुम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवताय, या ना. नाही आजी, आज माझे मोठे डील आहे, नाही जमणार. आई तू तरी येशील ना? नाही आजी, आज मला रजा नाही भेटणार, पुढच्या वेळेस बघू. आई बाबा शाळेत स्पर्धा आहे, तुम्ही या ना पाहायला. अरे आजी, हट्ट कसला करतो? हे 100 रुपये घे, बाकी तू उरकून घे. आई ऐका ना बाबा. कसाची मनासा जीव, कसा बसार मवला, 4 भिंतीत धावून दिसभर दमवला. आता पुरी झोप सोन्या, कुणी म्हणतच नाही. 100 रुपयाचे अंतर 50,000ने जसे वाढले होते तितकीच मनाची दुबकलेली अंतर पैशाने आणि गेलेल्या वेळेने पुन्हा जोडता येतील का? आपल्या पाल्याचे भविष्य घडविण्यासाठी त्याचे बालविश्व वर्तमानाच्या गतीने असं पालक पळवत आहेत, तितक्याच गतीने स्वतः जेव्हा पाल्याचे भविष्य अंधकारमय, असंवेदनशील, भावना शून्य आणि कृतज्ञ बनवत आहेत. म्हणून तर संदेश खरे म्हणतात, आता कसा बाबा देव लेकराला देतो, लवकर जातो आणि उशिराला येतो. पण आई बाबा मला थोडं बोलायचंय. जीवकवच्या गोष्टी तुमच्याकडून ऐकायच्या, भरपूर पडलेल्या खेळण्या गोट्या तुमच्यासोबत वेचायच्या.
वर्किंग होम जमेल का? मोबाईलच्या अंकापेक्षा तुमच्या आवाजातले अंक ऐकून झोपवतात का? असं म्हणतात आई बाबा घराचं अस्तित्व आणि मांगल्य, पण हे घराचं अस्तित्व मांगल्य मलाच घरात दिसेल का? आदितल्या शिवानीला शिक्षण मिळाले पण शहाणपण मिळाले का? लक्झरी मिळाली पण समाधान नाही. यांच्यासारख्याच माझ्या नाजूक संवेदना यांच्यासारख्याच दबून नाही ना जाणार आई बाबा. म्हणून तर म्हणते नका भाऊ आई बाबा आमच्या भविष्याचे हौसे यातच हरकत आहे. बाल विश्व माझे, बाल विश्व माझे. आज आपल्याला कळतंय की तुम्ही अन्नासाठी राबराब राबता, पण आपल्या पोरांना थोर व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर आधी तुम्ही पोर व्हाल का? देवाची सेवा करून आई बाबा मिळवता येते, मात्र आई बाबाची सेवा करून देव नक्कीच मिळवता येतं. मला श्याम जायचं श्याम व्हायचंय, पण तुम्ही श्यामची आई आधी व्हाल का? इतका वेळ द्याल का? बाबा सोडा मोबाईल, माझ्यासोबत बोला, थोडा वेळ बागेमध्ये घेऊन आपण चला. आमच्या जीवनाला बाल विश्वाला तुम्हीच आकार देणारे शिल्पकार आहात. समजता आई बाबा? शेवटी जाता जाता मला थोडं बोलायचंय तेव्हा मला पुढच्या जन्मी मोबाईल व्हायचंय, कारण मला दिवसभर माझ्या आई बाबांसोबत राहायचंय. धन्यवाद.